मानवी वर्तन हा संशोधकांसाठी एक चिरंतन अभ्यासाचा विषय बनून राहिला आहे. माणूस कसा विचार करतो, कसा व्यक्त होतो, एखादी समस्या समोर आली की माणूस कसा वागतो, हे समजून घेण्याचा प्रयत्न जगभरातले अभ्यासक, संशोधक करत आले आहेत. मानवी वर्तनाबद्दलचा असाच एक प्रयोग 1942 साली जर्मनीत केला गेला होता. एखादा प्रश्न सोडवण्याची पद्धत किंवा समस्येवर मात करण्याची माणसाची सर्वसाधारण शैली कशी असते हे त्यात अभ्यासलं गेलं. या प्रयोगात जे आढळलं त्याला मानसशास्त्रीय परिभाषेत म्हटलं गेलं आइनस्टेलुंग इफेक्ट. प्रयोगात असं दिसून आलं की सामान्यतः जेव्हा एखादा प्रश्न समोर येतो तेव्हा माणसं नेहमीच्या किंवा सवयीच्या पद्धतीच वापरतात. तुलनेने सोपी, अधिक चांगली किंवा सोयीची पद्धत उपलब्ध असली तरीसुद्धा प्रश्न छोटा असो की मोठा, तो सोडवण्यासाठी, अडचणीतून मार्ग काढण्यासाठी सहसा सर्जनशील विचार, वेगळा विचार, हटके विचार केला जात नाही. उत्तरांचे बहुविध पर्याय शोधण्याकडे, ते वापरून पाहण्याकडे सहसा माणसांचा कल दिसत नाही. आता तसं पाहिलं तर प्रश्न, अडचणी, शंका, अडथळे आणि समस्या नाहीत अशी व्यक्ती सापडणं आजच्या जगात मुश्किल आहे. अडचणी, प्रश्न समोर उभे ठाकले की ताण येणंही स्वाभाविक आहे, साहजिक आहे. जिथे माणूस आहे तिथे प्रश्न असणार आणि जिथे प्रश्न आहेत तिथे ताण असणार. अर्थात जसे काल होते तसेच प्रश्न आज नाहीत. त्यात बदल झालाय, त्यातली गुंतागुंत वाढली आहे. कालपेक्षा आजचे प्रश्न वेगवेगळ्या स्वरूपाचे, वेगवेगळ्या तीव्रतेचे आहेत. आर्थिक, सामाजिक, वैयक्तिक, कौटुंबिक प्रश्नांसारखेच मानसिक प्रश्नही आज अनेक जणांना भेडसावत आहेत. जेव्हा प्रश्न समोर येतो तेव्हा सामान्यतः आपण काय करतो? काही जण थबकतात, काही बावचळून जातात, काही त्रागा करतात, काही आरडाओरडा करतात, काही रडारड करतात, काही आरोप प्रत्यारोप करतात, काही संकटाचा अस्वीकार करतात, काही अपराधीपणाच्या विळख्यात सापडतात, काही जण फुकाच्या चर्चा करत राहतात, तर काही जण काळजीने कोलमडून पडतात. थोडक्यात सांगायचं तर केवळ शास्त्रशुद्ध प्रयोगातच नाही तर प्रत्यक्ष जगण्यातही असं दिसतं की प्रश्न सोडवायची, अडचणीला सामोरं जायची जेव्हा वेळ येते तेव्हा नेहमीचे सरधोपट, सवयीचे मार्ग वापरण्याकडेच कल दिसतो. प्रश्न समोर उभा ठाकल्यामुळे शरीर मनावर आलेला ताण कमी करणं हे गरजेचं असतं. त्यासाठी हटके किंवा सर्जनशील पर्यायांचा विचार करणं आणि उत्तराचा माग काढत पुढे जात राहणं महत्त्वाचं ठरतं. माणसं सामान्यतः तसं करत नाहीत, पण तशी सवय मनाला लावणं आवश्यक असतं. 1942 साली जर्मनीतल्या अभ्यासात दिसलेल्या आइनस्टेलुंग इफेक्टने नेमक्या याच मुद्द्यावर शिक्कामोर्तब केलं होतं. प्रश्नाची उकल करण्याचा विषय निघालाय म्हटल्यावर साहजिकच अकबर बिरबलाची एक गोष्ट आठवते. कदाचित आपल्यातल्या अनेकांनी ही गोष्ट कधीतरी कुठेतरी ऐकली, वाचली असेल. त्याचं असं झालं की एके दिवशी अकबराला दुसऱ्या एका राजाने धाडलेलं एक पत्र मिळालं. त्या पत्रात लिहिलं होतं, कृपया भांडं भरून हुशारी पाठवावी. बराच विचार करून, बराच प्रयत्न करूनही अकबराला काही त्या वाक्याचा अर्थ लागेना आणि पत्रातल्या कोड्याची उकल करता येईना. अकबर बादशहानी मग बिरबलाला पाचारण केलं. झालं, बिरबल आला आणि विचार करून लगेच कामाला लागला. आधी बिरबलानी एक छोट्या तोंडाचं गोलाकार भांडं घेतलं, त्यात माती भरली. मग त्या मातीत लाल भोपळ्याची एक सकस बी पेरली. ती बी रुजली. हळूहळू त्या भांड्याच्या आत एक भोपळा छान वाढला. बिरबलानी मग बाहेरून वेल कापला आणि भोपळा तेवढा आतल्या आत तसाच ठेवला. भांड्याच्या तोंडावर त्यांनी कापड बांधलं आणि अकबराला नेऊन दिलं. हे भांडं आणि त्यासोबत एक पत्र राजाकडे पाठवून द्या असं त्याने सुचवलं. पत्रातला नमुना असा होता, हे भांडं भरून हुशारी पाठवली आहे, काळजीपूर्वक बाहेर काढावी. बाहेर काढताना भांडं तुटणार नाही किंवा त्याला इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. जर काही उलटसुलट झालं तर भरपूर मोठा दंड भरावा लागेल. अकबर बादशहाकडून आलेलं ते भांडं
आणि त्यासोबतचं ते पत्र राजाला मिळालं. तो राजा काय समजायचं ते समजला आणि अकबर बिरबलाची गोष्ट इथेच संपली. या गोष्टीचं तात्पर्य काय? तर प्रत्येक प्रश्नाला काही एकच एक असं उत्तर नसतं. एखादा प्रश्न सोडवण्याचे बऱ्याचदा अनेक मार्ग, अनेक पर्याय असू शकतात. प्रश्नाच्या मुळापर्यंत जाऊन त्याचं उत्तर शोधण्यासाठी, प्रश्नातून मार्ग काढण्यासाठी मोकळा ढाकळा विचार करता येऊ शकतो. बहुपर्यायी विचार करता येऊ शकतो. मानसशास्त्रातले अनेक प्रयोग असं सांगतात की असा बहुपर्यायी विचार करण्याची सवय मनाला लावता येऊ शकते. दैनंदिन जीवनातले प्रश्न सोडवताना, अडथळे पार करताना ही सवय उपयोगी पडू शकते. मानसिक ताण नियंत्रणात ठेवण्यासाठी ही सवय मग आपसूक कामी येते. हे सगळं म्हणणं ठीक, पण खरोखरच असं घडतं का? प्रत्यक्ष आयुष्यात छोट्या मोठ्या आव्हानांना, परीक्षांना सामोरं जाताना बहुपर्यायी विचार करता येतो का? त्याद्वारे मानसिक ताण दूर ठेवता येतो का? चला तपासून पाहूया. त्यासाठी परीक्षेच्या संदर्भातलं एक नेहमीचं, अगदी आपल्या सगळ्यांच्या अनुभवातलं उदाहरण घेऊया. असं समजा की परीक्षा जवळ आली आहे. कुणी एक सुरेखा अभ्यासाला बसली आहे. पुस्तक वही उघडी आहे, पण काही कळत नाही आहे, लक्षात राहत नाही आहे, डोक्यात शिरत नाही आहे, पाठच होत नाही आहे. मग सर्वसाधारणपणे टेन्शन सुरू होतं, नकारात्मक विचार सुरू होतात. हेच नेमकं परीक्षेला विचारलं तर? हे फार कठीण आहे, आपलं काही खरं नाही, जाऊ दे, दुसराच विषय घेऊया अभ्यासाला. टेन्शन पायी मग तेही डोक्यात शिरत नाही, अभ्यासच नको वाटतो, आपल्याला काहीच येत नाही आहे असं वाटतं. सगळेच विषय अर्धवट झालेत, आपण ढ आहोत, आपल्याला डोकं नाही आहे असं विचारचक्र सुरू होतं. मग रडारड, अस्वस्थता, चिडचिड, खेळात, खाण्यात कशातच मन न लागणं. आपण नापास होणार, जाऊ दे, नको, परीक्षाच नको द्यायला, वगैरे वगैरे वगैरे. हे झाले सरधोपट विचार. आता हे विचार बाजूला सारूया आणि जरा व्यवहार्य, हटके, पर्यायी विचार करून पाहूया. जेवढा होईल तेवढा अभ्यास मी नीट करीन. पेपरच्या वेळी गोंधळणार नाही, निराश होणार नाही, पेपर नीट लिहीन. परीक्षा ही दूरची गोष्ट आहे, आधी अभ्यास नीट कसा होईल हे पाहायला हवं. जे समजत नाही आहे ते कुणाकडून समजून घेता येईल का? मदत घेण्यात काहीच कमीपणा नाही. मी कुणाकडून मदत घेऊ शकेन? वेळ वाया न घालवता जे समजलं आहे ते पक्क करता येईल का? अभ्यासाच्या एकाग्रतेसाठी मन शांत करता येईल का? थोडं वाचणं, थोडं लिहून पाहणं, थोडं पाठांतर, थोडी उजळणी, थोडं नवं शिकणं, थोडा अभ्यास, थोडा ब्रेक, थोडी विश्रांती, थोडा खेळ, असं करत मन आणि शरीर शांत करता येईल का? ज्या विषयाचा फार ताण नाही अशा विषयाने सुरुवात करून मग अवघड गोष्टींकडे वळूया का? आत्ता अभ्यास होत नाही आहे हे खरं आहे, पण मी काही ढ नाही आहे असं लेबल मी स्वतःला का लावतेय? त्यापेक्षा जेवढा वेळ आहे त्याचा जास्तीत जास्त चांगला उपयोग कसा करता येईल, कुणाची मदत घेता येईल, वगैरे वगैरे वगैरे. हे झाले पर्यायी व्यवहार्य विचार. अर्थात प्रश्न सोडवायचे, अडचणीशी दोन हात करायचे तर आपल्याला आपल्या क्षमता, आपल्या मर्यादा आणि आपल्या आवडीनिवडी ठाऊक हव्यात. मन लावून एखादी गोष्ट नीट समजून घेणं, स्वच्छ आणि स्पष्ट संवाद करता येणं, स्वच्छ राहता येणं, भूक व्यवस्थित भागवण्यापुरता स्वयंपाक करता येणं, शरीराने सुदृढ असणं, न रडवता आणि न मारता मूल सांभाळता येणं, शेतीतलं कळणं, पुढारपण करता येणं, मुद्देसूद बोलता येणं, सदसद विचार करता येणं, व्यसन नसणं, अशी अनेक वैशिष्ट्ये आपल्यात असतात. लवकर उठता येणं, नियमित व्यायाम करणं, आपलं तेच खरं करणं, जुळवून घेण्याची सवय असणं किंवा नसणं, दुसऱ्याच्या भूमिकेत जाऊन सहानुभूतीने विचार करता येणं, अशाही गोष्टी आपल्या व्यक्तिमत्वाचा भाग असतात. पण अशा क्षमता आणि अशा मर्यादा आपण समजून घेत नाही आणि जाणीवपूर्वक त्यांचा विचार करत नाही. प्रत्यक्षात क्षमता आणि मर्यादांविषयीची आपली समज आपण वाढवत नेणं हे हिताचं असतं. एखादा प्रश्न जेव्हा समोर येतो, आव्हान समोर उभं ठाकतं, तेव्हा येणारा ताण हाताळताना स्वतःविषयीची ही समजच प्रामुख्याने आपल्या कामी येते. त्या जोरावर आपण विविध उपायांची, पर्यायांची चाचपणी करून
यथायोग्य मार्ग निवडू शकतो, स्वीकारू शकतो, अवलंबून पाहू शकतो. एकाच वेळी अनेक अडचणी असतील तर त्यातली कुठली आधी सोडवायची, कशाकडे दुर्लक्ष करायचं, कुठला प्रश्न पुढे ढकलायचा हे ठरवणं सोपं होऊ शकतं. कोणत्याही लहान किंवा मोठ्या अडचणीतून बाहेर येण्यासाठी आपण कुठला मार्ग स्वीकारायचा, तो आपल्याला निभावता येईल का, त्यातून जे यश किंवा अपयश पदरात पडेल त्याची जबाबदारी आपल्याला घेता येईल का, याचा विचार करणंही गरजेचं असतं. त्यासाठी वेगवेगळे पर्याय तपासून ज्या त्या पद्धतीला लागू पडेल, ज्या त्या परिस्थितीला लागू पडेल आणि स्वतःला झेपेल असा पर्याय निवडण्याचा प्रयत्न करता येऊ शकतो. दैनंदिन आयुष्यात ताण, टेन्शन दूर ठेवण्यासाठी, नियंत्रणात ठेवण्यासाठी ते उपयोगी पडू शकतं. चला, स्वतःलाच आपण थोडंसं तपासूया का? आपल्या क्षमता आणि आपल्या मर्यादा यांची यादी आपण करूया का? ही यादी ना इतर कुणालाही आपल्याला दाखवायची आहे, ना इतर कुणासाठी ती करायची आहे. ती आपण आपल्यासाठी करायची आहे, प्रामाणिकपणे करायची आहे, मोकळ्या स्वच्छ मनाने करायची आहे. आपला स्वभाव, आपलं दिसणं, वागणं, बोलणं, विचार करणं, आपली शारीरिक मानसिक तब्येत, आपल्याला काय जमतं काय जमत नाही, आपल्याला काय आवडतं काय आवडत नाही, याचा विचार आपल्याला करायचा आहे. जेवढी केवढी लांब यादी करता येईल, जितक्या बारीक सारीक गोष्टींचा या संदर्भाने विचार करता येईल तेवढं चांगलं. ही यादी आपली आपल्यासाठी असणार आहे, त्यामुळे ती करत राहणं हा कदाचित आयुष्यभरासाठीचा उपक्रम होऊ शकतो. आपण आपल्यासाठी, आपल्यापुरता म्हणून केलेला हा अभ्यास आयुष्यभर वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळ्या पद्धतीने उपयोगी पडू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असा हा अभ्यास आपल्या जगण्याला व्यवहार्य आणि सर्जनशील संदर्भ चौकट देऊन जाऊ शकतो.